ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 177वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 176व्या प्रवचन पुष्पात आपण सिद्ध पुरुष कसा असतो, त्याची लक्षणे कोणती असतात, आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेमध्ये असा हा सिद्ध पुरुष कसा नकळतपणे जातो आणि आत्मसाक्षात्कार करून घेतो याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 177व्या प्रवचन पुष्पात आपण ब्रह्मस्थिती म्हणजे काय, ब्रह्मस्थिती कशी प्राप्त होऊ शकते आणि ज्या मनुष्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होते तो अंतर्बाह्य परिपूर्ण यशस्वी जीवन कसे जगतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या प्रवचन पुष्पात करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा अमर संवाद, सुख संवाद, मधुर संवाद, अतिपवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे यासाठी मार्गदर्शन करत आहेत, त्याला प्रोत्साहित करत आहेत। शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत, प्रसन्न व उत्तुंग आत्मविश्वासाने संपूर्णपणे भरलेला आहे हे स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, प्रसन्नता, त्याचा मेरू पर्वता एवढा झालेला आत्मविश्वास पाहून विवेकाचे सर्वोच्च महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण
प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण, कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी अमर्यादित पुरुषोत्तम गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला सिद्ध पुरुष कसा असतो, त्याची लक्षणे कोणती आहेत आणि तो सहजपणे नकळतपणे आत्म साक्षात्काराची प्रक्रिया कशी पूर्ण करतो याचे श्रवण घडवले. आता मी तुला ब्रह्मस्थिती म्हणजे काय, ब्रह्मस्थिती कशी प्राप्त होते आणि ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या मनुष्याचे जीवन कसे अंतर्बाह्य परिपूर्ण यशस्वी होते याचे श्रवण घडवणार आहे. ते देखील तू नेहमीप्रमाणे स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या विकारांवर विजय मिळवतो, जो मनुष्य काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर यांना संपूर्णपणे नष्ट करतो, अहंकार मुक्त जीवन जगतो, अहिंसेच्या आधारे जीवन जगतो, ज्याच्या वासनांचा क्षय होतो, इच्छा ज्याच्यापासून पळून जातात, विलास ऐश्वर्य जवळ असूनही त्याचा तो मनाने त्याग करतो, आत्म्याच्या भावनेपासून आणि हृदयाच्या शांततेपासून मुक्त होऊन सत्याची जाणीव चैतन्यमय आणि आनंदमय असलेल्या त्या ब्रह्माला एकरूप होण्यास असा मनुष्य पात्र असतो. अर्जुना, याआधी मी तुला वैराग्य म्हणजे काय हे समजावून सांगितलेले होते. प्रत्येक ऐश्वर्य विलास जवळ असून देखील त्याच्या उपभोगाची मनामध्ये इच्छा न आणणे म्हणजे वैराग्य होय. एका साधकाला, मनुष्याला वैराग्य प्राप्त करणे इतके सोपे नसते अर्जुना, कारण मनुष्याच्या इंद्रियांना विषयांचे आकर्षण सदैव होत असते. विषयांच्या आकर्षणामुळे मनामध्ये इच्छा निर्माण होत असतात आणि त्यामुळे वैराग्याचे पालन करणे, ते टिकवणे अत्यंत कठीण होऊन बसते. अर्जुना, मनुष्याला त्याच्या आवडी सोडण्यापासून अत्यंत कठीण जात असेल तर त्याचे एकमेव कारण म्हणजे त्याच्या इच्छा, त्याचे इंद्रिय विषयांकडे धाव घेत आहे आणि आकर्षित करत आहे. पण जो मनुष्य ब्रह्मस्थिती प्राप्त करू इच्छितो, जो मी तुला आता सांगितलेल्या प्रमाणे वर्तन करतो, आचरण ठेवतो, त्याचे विचार, उच्चार आणि आचार हे शुद्ध झालेले असते, तो मनुष्य शांतिमय, चैतन्यमय, जिथे सत्याची जाणीव असते, आनंदमय अशा ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी सज्ज झालेला असतो, पात्र झालेला असतो. परम वास्तवाची जाणीव होण्यासाठी मनुष्याला अहंकाराचा संपूर्ण त्याग करावा लागतो, विकार नष्ट करावे लागतात, वासना नष्ट करावे लागतात आणि असा मनुष्य जेव्हा इच्छा मुक्त होतो, क्रोध मुक्त होतो, कामाचा त्याग करतो, काम म्हणजे इच्छा, इच्छांचा संपूर्ण त्याग करतो, तो मनुष्य ब्रह्माशी, ब्रह्मस्थितीशी एकरूप होण्यासाठी पात्र झालेला आहे, सज्ज झालेला आहे असे तू नक्की जाण अर्जुना. अर्जुना, काम आणि क्रोध यांचा एकमेकांशी फार घट्ट संबंध आहे अर्जुना. क्रोधावर नियंत्रण ठेवायचे असेल तर कामावर म्हणजेच इच्छेवर संपूर्ण नियंत्रण मिळवावे लागते.
परिग्रह म्हणजे वाईट गोष्टीवर, वाईट विचारांवर, वाईट उच्चारांवर आणि वाईट आचरणावर संपूर्ण नियंत्रण ठेवून त्या मार्गावर न जाणे म्हणजे परिग्रह आहे. परिग्रहामध्ये चुकीच्या विचाराचा, उच्चाराचा आणि आचाराचा संपूर्णपणे त्याग करावा लागतो. आणि असा मनुष्य जो त्याग करतो तो भौतिक वस्तूंचा संग्रह न करता अलौकिक विचारांचा संग्रह करतो. भौतिक वस्तू जेव्हा मनुष्य संग्रह करण्याचा विचार करतो त्यापासून मनुष्याने सावध राहिले पाहिजे. आणि असा मनुष्य ब्रह्मस्थिती प्राप्त करण्यासाठी योग्य आहे, प्राप्त आहे आणि सज्ज आहे. अर्जुना, ब्रह्मस्थिती म्हणजे शाश्वत आणि अखंड शांतीची अवस्था. ज्या मनुष्याला अखंड आणि शाश्वत शांतीची अवस्था, ब्रह्मस्थिती प्राप्त करायची आहे, तो मनुष्य अहंकाराचा त्याग करतो. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रतिष्ठेची, प्रसिद्धीची, शक्तीची आणि सत्तेची वासना नष्ट होते. त्याचे मन सतत अलौकिकतेतच गुंतलेले असते. आणि ज्या मनुष्याचे मन अलौकिक गोष्टीमध्ये, विचारांमध्ये गुंतलेले असते, तो त्याचे जीवन एका ऋषीप्रमाणे, योगीप्रमाणे, संताप्रमाणे घालवत असतो अर्जुना. कारण त्याच्या जीवनातील इच्छा नष्ट झालेल्या असतात. लोभाच्या बंधनातून तो मुक्त झालेला असतो आणि तो मनुष्य शाश्वत, चिरंतन, अखंड शांतीचा अनुभव, त्या अवस्थेचा अनुभव घेत असतो. आणि त्या मनुष्याला परम सत्याची अनुभूती झालेली असते. अर्जुना, मनाला एका नदीची उपमा देता येईल. एखादी अशी नदी जी पर्वताच्या रांगेमधून खाली अत्यंत शक्तीने उतरत असते, प्रवाहात असते. पण ती नदी जेव्हा समुद्राला, सागराला जाऊन मिळते ती शांत होते. त्याचप्रमाणे मनुष्याचे मन जेव्हा ब्रह्मस्थिती प्राप्त करते तेव्हा त्याचे मन त्या समुद्राप्रमाणे, सागराप्रमाणे अखंड, शाश्वत आणि चिरंतन शांत होते. अर्जुना, असा मनुष्य जो ब्रह्मस्थिती प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे तो मनुष्य भौतिक गोष्टी मिळवण्याच्या नादात पडत नाही. भौतिक गोष्टी मिळवणे तो थांबवतो. त्याच्या जीवनामध्ये ज्या भूमिका असतात, जे पात्र असतात, जे त्याला कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, व्यवहारिक जीवनामध्ये पार पाडाव्या लागतात, त्या भूमिका तो अत्यंत चोखपणे पार पाडतो. पण त्या भूमिकाशी कधीही आसक्ती निर्माण करत नाही. त्या भूमिकांबद्दल तो त्याग करतो. तो सदैव ध्यान, तप, दान आणि विविध पुण्य कर्मामध्ये त्याचा वेळ गुंतवत असतो. आणि अशा मनुष्याला नैसर्गिकरित्या त्या ब्रह्मस्थितीची प्राप्ती होते. त्या शाश्वत, नैसर्गिक, चिरंतन आणि अखंड शांतीचा अनुभव अशा त्या मनुष्याला होतो. अर्जुना, ब्रह्मस्थितीच्या या अवस्थेमध्ये मनुष्याला परम सत्याची जाणीव झालेली असते. चैतन्यमय असणाऱ्या त्या परमात्म्याची जाणीव झालेली असते. आनंदमय अवस्थेमध्ये तो मनुष्य ब्रह्मस्थितीमध्ये असतो. अर्जुना, त्या मनुष्याचे मन अत्यंत प्रसन्न असते. मनाची अखंड प्रसन्नता तो टिकवू शकतो. तो कोणतेही शोक करत नाही, कशाचीही अपेक्षा, आकांक्षा बाळगत नाही. प्रत्येक सजीवामध्ये, निर्जीवामध्ये त्याला समान चैतन्य दिसते. प्रत्येक सजीव आणि निर्जीव हे चैतन्यमयच आहे याचा अनुभव आणि अनुभूती आलेला हा मनुष्य जो ब्रह्मस्थिती प्राप्त केलेला असतो त्याला होत असते. आणि असा मनुष्य परम भक्तीमध्ये असतो.
त्याचे प्रत्येक कर्म तो त्या भगवंताची सेवा, पूजा, प्रार्थना, उपासना, साधना म्हणून करत असतो. तो सदैव आनंदी असतो. त्याच्या इच्छा उरलेल्या नसतात. शोक करत नाही. दुःखाचा अनुभव येणे तर अशक्यच होऊन जाते. तो सदैव शांतीच्या अवस्थेत पोहोचलेला असतो. सर्वत्र आणि प्रत्येक प्राणी मात्रात, सजीवात, निर्जीवात भगवंतच तो पाहत असतो. सर्वत्र भगवंत शोधणारा हा परम भक्तीमध्ये असणारा भगवंताचा परम भक्त होऊन बसतो. अर्जुना, भक्तीचा सर्वोच्च क्रम, सर्वोच्च स्तर प्राप्त केलेला हा ब्रह्मस्थितीचा अनुभव घेणारा मनुष्य असतो. जीवनाची शांतीपूर्ण अवस्था जशी एका संताला, सज्जनाला, महात्म्याला, पुण्यात्म्याला प्राप्त झालेली असते, तीच अवस्था ह्या ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या मनुष्याच्या जीवनामध्ये येते. ज्ञानाची सर्वोच्च पातळी प्राप्त करून देखील फक्त आणि फक्त भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण होणारा हा ब्रह्मस्थितीचा अनुभव घेणारा मनुष्य असतो. अर्जुना, तो परम भक्तीच्या द्वारे मला जाणतो. मी कोण आहे, मी काय आहे याची जाणीव, याचे सत्य जाणलेला तो ब्रह्मस्थितीचा अनुभव घेणारा मनुष्य असतो. असा मनुष्य स्वतःला माझ्यामध्ये विरघळून टाकतो, माझ्याशी एकरूप होतो. तर अशा परम भक्ताला भेटण्यासाठी मी त्याच्या मागे मागे सदैव जात असतो. अर्जुना, माझा परम भक्त भगवंतमय होतो तर मी भक्तमय झालेला असतो. अर्जुना, भक्तीद्वारेच माझे व्यक्तिमत्व, त्या परमात्म्याचे व्यक्तिमत्व, भगवंताचे व्यक्तिमत्व जाणता येते. जो मनुष्य ब्रह्मस्थितीमध्ये असतो त्याला दिव्य ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त झालेले असते. दिव्य ज्ञानात स्थित झाल्यावरच मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तीचा विकास होत असतो. अर्जुना, एक भक्तच भगवंताचे खरे स्वरूप जाणू शकतो. आणि अशा परमभक्ताच्या आसपास सदैव वावरणे मला नेहमीच आवडते. अर्जुना, मला अनेक जण अनेक रूपाने पाहतात, अनेक नावाने हाक मारतात. अर्जुना, मला कोणी माखन चोर म्हणतो, तर मला कोणी प्रेममय असणारा भगवंत म्हणतो. मला कुणी कंसाचा वध करणारा म्हणतो, तर मला कुणी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी जन्म घेतलेला त्याच प्रभू श्री रामाचा, विष्णूचा अवतार आहे असे म्हणतो. मला कुणी मित्र म्हणतो, नातलग म्हणतो, मला कुणी गुरु मानतो. तर अर्जुना, मी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मला माझा भक्त ओळखत असतो. अर्जुना, आणि या ठिकाणी मी तुझ्या समोर तुझे सारथी म्हणून, तुझा सेवक म्हणून आहे. तर मला अनेक जण सेवक म्हणून देखील ओळखतात. अर्जुना, परमभक्ताला दिव्य ज्ञान प्राप्त झालेले असतात. परमभक्ताला दिव्य चक्षु, दिव्य डोळे प्राप्त झालेले असतात. त्याच्या त्या दिव्य डोळ्यांनी तो मला विविध रूपांनी पाहू शकतो. अर्जुना, जेव्हा कोणताही मनुष्य त्याचे कर्म, माझी उपासना, पूजा, प्रार्थना, साधना समजून करतो, तेव्हा परमात्म्याच्या म्हणजे माझ्या प्रकटीकरणाची तयारी त्याच्या हृदयात झालेली असते. आणि त्याची समज आणि त्याची जाणीव त्या मनुष्याला संपूर्णपणे झालेली असते. कारण तो मनुष्य माझ्या उत्कट अतीव प्रेमात असतो. अर्जुना, प्रेमाचा सर्वोच्च स्तर म्हणजे भक्ती आहे. अर्जुना, आणि प्रेमच सर्व अशक्य गोष्टी शक्य करत असते. दुर्गम गोष्टींसाठी मार्ग मोकळा करणारी शक्ती म्हणजे प्रेम आहे. अर्जुना, भगवंताचे स्वरूप,
त्याचे रूप, त्याचे गुण, लीला, त्याचे निवास, त्याचा सहवास हे फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या प्रेमानेच, उत्कट प्रेमाने, भक्तीच्या आधारेच कळू शकते अर्जुना. जो मनुष्य परम भक्तीमध्ये असतो, निष्कलंक भक्तीमध्ये असतो, निरपेक्ष भक्ती करतो, तोच मनुष्य भगवंताचे खरे स्वरूप अनुभवू शकतो, जाणू शकतो, ओळखू शकतो आणि त्याला त्याची अनुभूती देखील येऊ शकते अर्जुना. एक खरा भक्त, परम भक्तच त्या भगवंताला ओळखू शकतो, कारण त्याच्याकडे उत्कट प्रेमाचे डोळे निर्माण झालेले असतात अर्जुना. दोन मित्र, एकमेकांचे घनिष्ठ मित्र फक्त सहवासाने होतात. पती पत्नीमध्ये प्रेम देखील सहवासानेच वाढते अर्जुना. त्याचप्रमाणे भक्त माझ्या सहवासामध्ये प्रत्येक क्षण घालवतो आणि मला ओळखतो. भक्ताचा माझ्याशी असणारा नित्य सहवासच त्याला माझा परम भक्त बनवतो अर्जुना. जो मनुष्य स्वतःला पूर्णपणे ओळखलेला असतो, स्वतःच्या गुणांना अवगुणांना ओळखलेला असतो, जो स्वतःकडेच पाहताना आरशात पाहण्यासारखेच पाहत असतो, तो मनुष्य मलाही पूर्णपणे ओळखू शकतो, कारण तो मनुष्य माझ्या प्रेमामध्ये आहे, माझा परमभक्त झालेला आहे. असा हा माझा परमभक्त, ब्रह्मस्थितीच्या अवस्थेमध्ये असणारा मनुष्य हळूहळू माझ्या समान बनतो अर्जुना. माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कोणताही फरक कधीच नसतो अर्जुना. असा हा माझा परमभक्त, ब्रह्मस्थितीचा अनुभव घेणारा भक्त असतो. मला पूर्णपणे ओळखल्यानंतर तो भगवत स्वरूप झालेला असतो अर्जुना. माझ्या बरोबरीचा बनलेला हा माझा परमभक्त असतो. माझी ओळख म्हणजे तो माझा परम भक्तच बनतो अर्जुना, कारण तो माझ्याशी एकरूप झालेला असतो. कारण तो परम भक्त, तो ब्रह्मस्थितीचा अनुभव घेणारा मनुष्य एक निष्ठावान कर्मयोगी असतो अर्जुना. असा हा कर्मयोगी, परम भक्त, ब्रह्मस्वरूप झालेला मनुष्य त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करत असतो. त्याला जन्मापासून मिळालेले कर्म आणि त्यानंतर त्याने सावधतेने, सावधगिरीने निवडलेले कर्म, स्वकर्म, निहित कर्म, विहित कर्म, विहित कर्तव्य, जन्मजात कर्तव्य, सर्व प्रकारचे कर्म, तो माझी सेवा, माझी पूजा, साधना, उपासना, प्रार्थना, माझे स्मरण ठेवून करत असतो अर्जुना. प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करण्याची क्षमता असून देखील त्याच्या मनातील भाव हा असतो की हे कर्म तो भगवंत माझ्याकडून त्याच्या शक्तीने, त्याच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने करून घेत आहे. हा भाव त्या परमभक्ताच्या, ब्रह्मस्थितीचा अनुभव घेणाऱ्या त्या खऱ्या कर्मयोगीचा असतो अर्जुना. आणि त्यामुळे तो त्या अविनाशी, शाश्वत, चिरंतन, अखंड शांतीचा अनुभव घेऊ शकतो. भक्तीद्वारे भक्तांना त्या परमात्म्याची पूर्ण जाणीव झालेली असते. प्रत्येक कर्म भगवंतच घडवून आणत आहे. मी फक्त त्या भगवंताचे एक माध्यम आहे, साधन आहे. हा भाव त्या परम भक्ताच्या हृदयात सदैव असतो अर्जुना.
कारण त्याला माझ्याशी नित्य संबंधित राहायचे असते. कारण त्या परमभक्ताला माझ्या नित्य अखंड सहवासात राहायचे असते. म्हणून तो परिपूर्ण कर्मयोगी परमभक्त ब्रह्मस्थितीमध्ये असणारा मनुष्य सर्व श्रेय माझ्या चरणी अर्पण करतो. तो त्याचे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, हृदय सर्वस्व त्या भगवंताच्या कसे उपयोगी पडेल, प्रत्येक कर्म करून त्या भगवंताची सेवा कशी करता येईल याच भावनेने तो त्याचे जीवन जगत असतो. आणि त्याच्या जीवनामध्ये असणारी सर्व सकारात्मक ऊर्जा ही त्या भगवंताचीच कृपा आहे असा दृढ भाव, दृढ विश्वास, श्रद्धा, भक्ती त्या कर्मयोगी मनुष्याच्या जीवनामध्ये अखंड निर्माण झालेली असते. अर्जुना, ही संपूर्ण सृष्टी त्या भगवंताची मालमत्ता आहे, त्याच्या मालकीची आहे. मी काही क्षणासाठी या सृष्टीमध्ये आहे हा भाव त्या परमभक्ताच्या, कर्मयोगीच्या, ब्रह्मस्थितीमध्ये असणाऱ्या मनुष्याच्या हृदयामध्ये असतो. अर्जुना, म्हणून तो स्वतःला त्या भगवंताचे साधन मानतो, माध्यम मानतो. प्रत्येक सजीवात, निर्जीवात त्याच परमात्म्याचा अंश आहे. प्रत्येक सजीवात, निर्जीवात तेच चैतन्य आहे जे माझ्यामध्ये आहे असा त्याचा दृढ भाव झालेला असतो. अर्जुना, आणि असा हा कर्मयोगी परमभक्त ब्रह्मस्वरूप अवस्था प्राप्त केलेला मनुष्य, दिव्य ज्ञान प्राप्त केलेला मनुष्य, खरा कर्मयोगी, दिव्य चेतनेमध्ये असणारा हा खरा भक्त शिष्य त्याचे कर्म मात्र सर्वोत्तम प्रकारे करतो. कर्म करायचे कधीही सोडत नाही, कर्मापासून लपून बसत नाही, कर्माचा त्याग करत नाही, कर्मापासून कधीही पळून जात नाही. अर्जुना, त्या उलट तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो. भगवंताचे एक साधन समजून स्वतःला तो त्याचे कर्मफळाच्या इच्छेचा त्याग करून करत असतो. आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर देखील आलेले कर्मफळ तो माझ्याच चरणी अर्पण करतो. अर्जुना, आणि ही सर्व कामगिरी, हे सर्व श्रेय माझ्या चरणी अर्पण करून तो माझा परमभक्त ब्रह्मस्वरूप अवस्था प्राप्त केलेला खरा कर्मयोगी मोक्ष, मुक्ती प्रत्येक क्षणी त्याच्या खिशात घेऊन फिरतो. पण अशा कर्मयोगी मनुष्याला मोक्ष आणि मुक्ती त्याच्या चरणाजवळ येऊन पडलेले असतात, तरीही तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारेच करतो. अर्जुना, त्यामुळे अर्जुना, तू देखील तोच तो कर्मयोगी आहेस, ब्रह्मस्वरूप अवस्था प्राप्त केलेला सिद्ध पुरुष आहेस. तुलाही तेच दिव्य ज्ञान प्राप्त झालेले आहे. तू देखील सदैव त्याच अखंड शाश्वत चिरंतन टिकणाऱ्या अविनाशी शांततेत आहेस. अर्जुना, या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणासाठी तुझा भावनिक असमतोल झाल्यामुळे, तुझ्या मनाचे धैर्य काही क्षणासाठी ढळल्यामुळे तो अस्वस्थ दयनीय अवस्थेमध्ये गेला होतास. अर्जुना, पण तू माझा परमभक्त आहेस, परमशिष्य आहेस.
अशा परमभक्ताच्या परमशिष्याच्या प्रेमात पडणे हे माझे कर्तव्य आहे. त्याला काय हवे नको ते पाहणे हे माझे कर्तव्य आहे अर्जुना. म्हणून बघ अर्जुना, तुझ्या प्रेमात या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा सेवक म्हणून तुझा रथ मी हाकत आहे अर्जुना. अर्जुना, ज्याप्रमाणे तो कर्मयोगी त्याचे कर्म करणे कधीच सोडत नाही, त्याउलट तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो, तू देखील तुझे कर्म आजपर्यंत सर्वोत्तम प्रकारेच करत आलेला आहेस अर्जुना. या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर परत एकदा तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर. तुझे युद्ध कर्म करताना कर्मफळाच्या इच्छेचा त्याग कर. आणि हे कर्म पूर्ण झाल्यानंतर तुझा विजय निश्चित आहे अर्जुना. पण तो विजय म्हणजेच या युद्ध कर्माचे कर्मफळ देखील त्या कर्मयोगी ब्रह्मस्वरूप अवस्थेमध्ये असणाऱ्या मनुष्याप्रमाणे माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना. उठ, उभा राहा, तुझे शस्त्र उचल आणि आता युद्ध कर्म करण्यासाठी सज्ज हो अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहेत आणि त्याला आत्मविश्वासाने संपूर्णपणे गुरु श्रीकृष्णांनी भरलेले आहे. आता तो अर्जुन त्याचे कर्म त्या खऱ्या कर्मयोगी मनुष्याप्रमाणे, ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणाऱ्या मनुष्याप्रमाणे, दिव्य ज्ञान प्राप्त झालेल्या त्या मनुष्याप्रमाणे, आत्मज्ञानी मनुष्याप्रमाणे कर्म करण्यास सज्ज आहे. आजच्या अर्जुनासाठी, आजच्या सामान्य माणसासाठी गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्याने त्याचे कर्म भगवंताची सेवा, पूजा, साधना, उपासना समजून करावे. या प्रक्रियेमध्ये तो मनुष्य त्या भगवंताचा परम भक्त होतो, त्या भगवंताशी एकरूप होतो आणि तो मनुष्य खरा कर्मयोगी ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणारा मनुष्य होऊ शकतो, त्या भगवंताशी एकरूप होऊ शकतो. पण मनुष्याने कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी, परमभक्त होऊन भगवंताची सेवा समजून कर्म प्रत्येक क्षणी सर्वोत्तम प्रकारे करावे. त्या भगवंताचे स्मरण सतत ठेवावे आणि मोक्ष, मुक्ती हे कर्म करत असतानाच प्राप्त करण्याची वस्तू आहे. त्यासाठी कोणतीही गोष्ट, शरीर, कुटुंब, समाज सोडून जंगलात जाण्याची, पर्वतावर जाण्याची आवश्यकता नाही. कर्म हीच पूजा, कर्म हेच उपासना, कर्म हीच साधना. कर्म हीच प्रार्थना आणि कर्म हेच ध्यान. हे संदेश, हा विवेक विचार भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत आणि त्याला त्या शाश्वत चिरंतन टिकणाऱ्या अविनाशी अखंड शांततेत राहण्याची जणू काही विनवणीच करत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या मनुष्याचे त्याच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे फळ मिळते हे आपण पुढील 178व्या प्रवचन पुष्पात समजून घेणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले
त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.